नमस्कार। आज नालासोपारा पश्चिम पोलीस स्टेशनला स्वराज्य अभियानच्या सुरक्षिता नाईक ताई जे आहेत त्या सायबर क्राईम संदर्भात एक तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला आले होते आणि या संदर्भात जनजागृती करावी अशी वरिष्ठ पोलीस वळवी साहेबांना आवाहन केलं आहे। ताईंकडूनच समजून घेऊ काय आतापर्यंत तुमच्याकडे तक्रारी आल्या आहेत आणि तुम्ही त्याच्यासाठी काय घेतणार आहात। काय सांगाल ताई की आज तुम्ही पोलीस स्टेशनला का आला होता? आज काय होत चाललं आहे की सायबर क्राईम जे आहे ते त्याची संख्या खूप वाढत चाललेली आहे। आता नालासोपारा पश्चिम असू दे, नालासोपारा ईस्ट असू दे, महिला घाबरत आहे पोलिसांकडे जायला, तक्रार द्यायला। तर जे गुन्हे जेवढे दाखल झालेले आहेत त्यापेक्षा न दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या जास्त आहे, पण हे महिलांना कळत नाही। जर आपण तक्रार दिली तर तुम्ही सेफ असाल। आता सायबर क्राईममध्ये अजून एक प्रकार उघडकीस आलेला आहे की फर्स्ट पर्सन आणि थर्ड पर्सन। तर तो जो क्राईम करणारा जो सेकंड पर्सन आहे तो काय करतो, फर्स्ट पर्सनकडून पैसे घेऊन थर्ड पर्सनच्या अकाउंटला टाकतो, त्याचं नाव आणि आयडीचा वापर करत आहे। म्हणजे थर्ड पर्सनसुद्धा त्याच्यात अडकत आहे की जेणेकरून त्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे। जर तुम्ही कंप्लेंट नाही टाकली तर तुमच्यावरती उद्या परवा करोडोची केस दाखल होऊ शकते। म्हणून पोलिसांची मदत गरजेची आहे। तसंच सायबर क्राईमबाबत अवेअरनेस करणेसुद्धा गरजेचे आहे। तर स्वराज अभियानची टीम, स्वराज अभियानचे संस्थापक व अध्यक्ष माननीय धनंजय बाबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण नालासोपाऱ्यामध्ये कामं करत आहोत। जे आपण समाजकार्य करतो त्याचाच हा एक भाग आहे की सायबर क्राईमबाबत अवेअरनेस करणे। तर पोलिसांच्या मदतीने आपण ते सुद्धा करणार आहोत। ठिकठिकाणी आपण प्रभागावाईज कॅम्प लावणार आहोत। आताच साहेबांशी बोलणं झालं आहे सर्व पदाधिकाऱ्यांचं। तर आपण पदाधिकारी मिळून सुद्धा आपल्या परीने अवेअरनेस चालू आहे आणि पोलिसांच्या मदतीने सुद्धा आपण अवेअरनेस करणार आहोत। तर महिलांना एकच सांगणं आहे की तुम्ही हे जे गुन्हे करत आहेत जो सेकंड पर्सन, तर तुम्ही घाबरू नका। नक्कीच आम्ही स्वराज अभियानची टीम आपल्या पाठीशी आहोत, पोलीस आपल्या पाठीशी आहेत आणि ह्यातून तुम्ही सेफ राहाल हे तुम्ही बघा। नाहीतर उद्या परवा तुमच्यासोबत अजून काहीतरी फ्रॉड होईल, दुसऱ्याचे पैसे तुमच्या अकाउंटला येतील आणि तुमच्यावरती केस लागेल, कारण तुमचा आयडी आणि अकाउंटचा तुमचा वापर होतो। पण अशा किती तक्रारी तुमच्याकडे आतापर्यंत आल्या आहेत? 50-60 तक्रारी आल्या तुमच्याकडे। आता सरांबरोबर चर्चा केली होती, तर त्यावेळी तुम्हाला काही हेल्पलाईन विषयी संदर्भात सांगितलं किंवा कोणाला तुम्हाला आवाहन केलं आहे की या नंबरवरती तक्रार करा, काय सांगाल? सायबर क्राईम जर तुमच्यासोबत झालेला आहे तर त्याचा हेल्पलाईन नंबर 1930 असा आहे। त्याला कॉल करून तुम्ही आधी त्याच्यावरती तक्रार करणं अनिवार्य आहे। त्यातून तुम्हाला जो पुढे नंबर मिळतो त्यातून मग पोलीस त्याच्यावरती काम करतील आणि नक्कीच त्या गुन्हेगाराला पकडून देतील। आता सरांनी काय तुम्हाला आश्वासन दिले, काय जनजागृती कशा पद्धतीने केली जाईल? जनजागृतीसाठी पोलिसांकडून आपल्याला पोस्टर ठिकठिकाणी लागतील। तसेच एक कॅम्पसुद्धा प्रत्येक शाळांमध्ये वॉर्ड वाईज प्रभागावाईज घेतला जाईल। तसेच आपले पदाधिकारीसुद्धा त्यांना सहकार्य करतील। थँक्यू। आता आपल्याबरोबर रुचिता नाईक होते, त्यांनी सायबर क्राईमविषयी फार मोठा जो खुलासा आता होणार आहे त्या संदर्भात सांगितलेलं आणि जनजागृती करण्यासाठी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या माध्यमातून स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी सहकार्य करतील असं पोलीस स्टेशनला आश्वासन दिलं। थँक्यू।